हॅलो एव्हरीवन. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना. स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आपण बघतोय शनीचा उपाय, जो सर्वजण म्हणजे हे वर्षच शनिदेवांच्या आधिपत्याखाली असल्या कारणाने प्रत्येकजण म्हणते असं 2024 साल हे शनिदेवांचे वर्ष आहे. कारण 2, 2 आणि 4 मिळून 8 आकडा येतो आणि 8 अंक हा शनिदेवांचा अंक दर्शवणारा आहे. शनिदेव हे खूप काही देणारे आहेत आणि खूप काही काढून घेणारेही आहेत. आपण खूप घाबरतो, की बाबा कोणाला 7.5 असेल किंवा कोणाची छोटी-मोठी पनोती ढय्या चालू असेल, तर आपण म्हणतो आता काही खरं नाही बाबा माझी 7.5 आहे किंवा अशी घाबरवणारी निगेटिव्ह बोलणारीच लोकं आपल्याला आपल्या आजूबाजूला आढळतात आणि त्यांच्याकडून निगेटिव्हच ऐकायला भेटतं. पण तसं जर बघायला गेलं, तर सर्वात जास्त पैसा मिळवून देणारे जे ग्रह असतील ते शनिदेवच आहे. पैसा, वैभव, शान-शौकत, मान-सन्मान जे आपल्याला जे काही पाहिजे धनदौलत, ते सर्व शनिदेव देऊ शकतात. हो, खरं आहे हे. तुम्ही आजपर्यंत ऐकलं आहे की नाही हे मला माहिती नाही. पण हे मी तुम्हाला जे सांगणार आहे आजच्या उपायामधून, तो तुम्ही जर एकदम मनोभावे कंटिन्यू केला, तर तुम्ही स्वतः चमत्कार तुमच्या आयुष्यात अनुभव घेताल. आता असतात काही उपाय अचूक असतात. ते केले तर त्याचा रिझल्ट 100% दिसतोच. पण माणसांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. शनिदेवांचे नाव ऐकले, की "अरे बापरे! आता माझं कसं होणार आहे? काय होईल? आता माझ्या करिअरबद्दलचं मला टेन्शन आलंय. मी काय करू शकतो?" आजूबाजूच्या लोकांकडून चुकीच्या गोष्टी, त्यांनी पसरवलेल्या अफवा, थोडेफार सगळे वाईट शब्द जे कानावर पडत आलेत लहानपणापासून आपल्या, तर त्याच्यामुळे चांगले काही ऐकायला भेटलेलेच नसते. मग एखाद्या कुणी सांगितलं, "हां, असं कुठं असतंय? आम्ही तर आजपर्यंत नाही ऐकलं." पण शनिदेव हे काही फक्त आपल्या आयुष्यात आपल्याला त्रास देण्यासाठीच येतात असं नाही. तर आपल्या पाठीमागच्या काही कर्म असतात, आपले मागच्या जन्माचे काही कर्म असतात किंवा आत्तापर्यंत आपण आपल्या वयाच्या ह्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत जे काही जीवनामध्ये आपण जन्मापासून कळत-नकळत आपल्या हातातून जे काही पापकृत्य किंवा बाबा आपण जे नाही करायला पाहिजे त्या अशा गोष्टी झालेल्या असतात बऱ्याच वेळेस आपल्या रोजच्या दिनचर्येतून. त्या गोष्टी आपल्याला कळून येत नाही. पण जेव्हा जो काही आपण विचार करतो, त्याच्या उलट आपल्यासोबत होऊ लागतं. सगळ्याच बाजूने समस्या आपल्याला त्रास देऊ लागतात. सगळ्याच बाजूने आपल्याला मनस्ताप आणि चिड होत असते. त्यावेळी आपण देवाच्या छायेखाली येतो, बरोबर? आपण बघतो, की कुठे ना कुठेतरी आपल्याला परमेश्वराचा आसरा भेटतो. त्या त्रासामध्येच एक मार्ग भेटतो. कोणी नसते त्या क्षणाला आपल्या सोबत. ना नातेवाईक, ना आपले मित्रपरिवार, सगळे आपल्याला एका क्षणात कलाटणी देतात. सखे-सोयरे आपण म्हणतो, की मी जर ह्याच्याकडे गेलो ना, मला नक्की डोळे झाकून हा मदत करणार. अशा विश्वासू देखील माणसं आपल्याकडे पाठ फिरवतात. आपले सर्व मार्ग बंद होतात. तेव्हा अशा वेळेस एकच मार्ग परमेश्वराचा जो आपल्यासाठी कायम उघडा असतो. कारण देवाची जेवढी आपण उपासना करतो, देवाकडे जे काही आपण मनापासून मागतो किंवा देवाला आपण आपलं दुःख, कष्ट अगदी कळवळून मनापासून सांगत असतो. बरोबर ना? की आजपर्यंत मी सगळ्यांना मदत केली, पण आज मला गरज आहे, तर माझ्या मदतीला हे देवा कोणच नाही येत नाहीये धावून. सगळ्यांनी पाठ फिरवली. मी प्रत्येकाला प्रत्येकाच्या वेळेस मदत केली. असं का देवा? मी एवढं चांगलं वागून माझ्या बाबतीत असं का? आपण असा प्रश्न करतो बघा देवाला. म्हणूनच असं ज्यांच्या आयुष्यात आत्तापर्यंत झालंय, त्यांच्यासाठी हे वर्ष एकदम म्हणजे खूप चांगलं आहे. कारण जे काही आजपर्यंत कर्माची गती होती, जे कर्म होतं, तुमच्यासोबत जे घडत होतं, ते आता सगळं हळू तुमच्या बाबतीत चांगलंच चांगलं होणार आहे. हे वर्ष मी खरं सांगते ज्यांच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी फक्त त्रासच त्रास पाहिलाय, गरिबीच गरिबी पाहिली आहे, त्यांनी जर शनिदेवांची व्यवस्थित उपासना केली मनोभावे, तर तुम्हाला लक प्रत्येक गोष्टीत लागणारच. 8 आकडा हा लकी अंकाप्रमाणे वापरून घ्यायचा आहे आपल्याला. 8 अंकाचा वापर. आणि हे वर्ष ज्यांना 7.5 चालू आहे, त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाचे आहे.
त्यांनी सर्वप्रथम त्यांचं वागणं व्यवस्थित सुधारा. जर मनामध्ये येतंय ना, की एखादं काम करताना मनामध्ये गिल्ट येते किंवा एखादं काय करताना, "अरे नको असं वाटते धाकधूक." त्या क्षणाला ते काम करायचं नाही. चांगलं जेव्हा वाटते ना आनंदाने मनाने आपण एखाद्याला मदत करतो किंवा कोणतं काम करतो, कर्म चांगले ठेवायचे आपण. आणि याचबद्दल एक मी 2024 या वर्षाचे राजा शनिदेव आहेत. तर हा व्हिडिओ पण आपला आहे. त्याच्यामध्ये पण छान सांगितले आहेत मी उपाय. तर तो देखील तुम्ही व्हिडिओ आपल्या स्तुतीज मराठी चॅनलवरचा नक्कीच पहा. तुम्हाला त्याचा पण खूपच जो उपाय आहे त्या उपायाचा खूपच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोग होणार आहे. चला तर मग बघूया आपला जो विषय चाललेला आहे शनिदेवांच्या उपायाबद्दल. पण तत्पूर्वी तुम्ही अजून स्तुतीज मराठी चॅनलला, स्तुती मराठी कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असताल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल, तर जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग टॉपिकवर, माहितीवर सरळ, साधे, सोपे उपाय मी सांगत असते. सणवार, व्रतवैकल्य वगैरे. तर तुमचा सपोर्ट मला हवा आहे. तुमच्या जीवनातला वेळ देऊन तुम्ही व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी तुम्हाला कोटी धन्यवाद देते. चला तर मग पुढे बघूया, की शनिदेवाचा एकदम साधा सोप्पा उपाय जो आपल्या दैनंदिन जीवनात एक्स्ट्रा वेळ काढायची काहीच गरज नाही. रोजच्या दिनचर्येत कोणताही बदल न करता आपण हा उपाय करू शकतो. कुठं बाहेर जायचं नाहीये, मंदिरात वगैरे काही नाही. घर बसल्या घरात तुम्ही हे करू शकता. तुम्ही जेव्हा सगळ्यात सर्वप्रथम सकाळी उठता अंथरुणामध्येच किंवा बेडवर, त्याच वेळी उठून बसायचं तिथं मांडी घालून आणि सर्वप्रथम आपण आपल्या ज्या श्वसन नलिका आहे, आपल्या ज्या दोन्ही नाकपुड्या आहेत, त्याच्या खाली असं बोट धरून बघायचं, की कोणता श्वासोच्छ्वास चालू आहे आपला श्वसन नलिकेतला. उजवी, डावी अशा 2 आपल्या श्वसन नलिका असतात. नाडीतज्ञ म्हणजे नाडीशास्त्रामधला आहे हा उपाय मी तुम्हाला सांगतेय. उजवी साईडची चालू असेल, हवा बाहेर येत असेल म्हणजे श्वासोच्छ्वास ज्या आपण आहे श्वसन क्रिया, तर ते चेक करायचं. तर उजवा पाय तुम्ही जमिनीवर ठेवायचा आणि जर डावी चालू असेल, तर प्रथम डावा पाय ठेवायचा. पण तत्पूर्वी आपण शनिदेवांची 10 नावे बोलायची आहेत अंथरुणामध्ये मनापासून हात जोडून, जी मी तुम्हाला इथं स्क्रीनवरती दाखवलेली आहेत. तर ती 10 नावं तुम्ही सर्वप्रथम बोलायची. कुठली नलिका आपली जी श्वसन नलिका चालू आहे, उजवी असेल आज, तर उजवा पाय धरणी मातेच्या 3 वेळा पाया पडायचं आणि मग प्रणाम केल्यानंतर पाय ठेवायचा. मग जे काही आपलं आहे उरकायचं, अंघोळ वगैरे, ऑफिसला वगैरे जाण्यासाठी, तर ते चालू करायचे तुमचे नित्यक्रम. आपण जिथून पैसा कमवून आणतो, जिथून लक्ष्मी येते आपल्या घरी, तिथं तुम्ही ऑफिस असू, तुमचं दुकान असू, तुमचं काही बिझनेस असू किंवा जॉब असू. तुम्ही जाताना घराच्या उंबरठ्याच्या बाहेर पहिला पाय जो ठेवायचा आहे, तो तुमची जी श्वसन नलिका चालू होती, जो श्वास चालू होता, तोच पाय तुम्ही प्रथम ठेवायचा आहे. त्याच पायाचा उपयोग करायचा आहे. तर आज उजव्या साईडचं होतं बाबा, उद्या डाव्या साईडची नाकपुडी चालू असेल, तर डावा ठेवायचा. ऑफिसमध्ये गेल्यात, की पहिली एंट्री त्याच पायाने करायची. लक्षात ठेवायचं हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. तुमचं ऑफिस असू, दुकान असू, शॉप असू, पहिली एंट्री करताना तोच पाऊल तुम्ही ठेवायचा. आता कधी-कधी चुकून राहू शकते. लगेच काही सवय लागणार नाही. हळू ही सवय तुमच्या अंगी बाळगून घ्या तुम्ही. ह्या सवयी तुम्हाला खरंच जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी खूप चांगला चमत्कार करतात. तुमच्या आयुष्यात कळत-नकळत तुम्ही म्हणताल, "अरे, अचानक हे बदल माझ्या आयुष्यात कसे काय होऊ लागले?" किंवा "अचानक हे काम एवढ्या दिवस होत नव्हतं, झालं आज एवढ्या दिवसांनी." असे हळू तुम्हाला अनुभव येतील. तुम्हालाच समजणार नाही. एवढा आनंद होईल तुम्हाला, की तुम्ही शब्दात व्यक्त करू नाही शकणार. पण कंपल्सरी एवढंच आहे, की तुम्ही ही सवय स्वतःला लावून घ्या. आपण काही ना काहीतरी चुकतोय असं तुम्हाला वाटेल, जेव्हा ही सवय लागली, की एखाद्या दिवशी राहिलं तर. त्यामध्येच तुम्हाला छोटे-छोटे असेच उपाय वगैरे सगळे जे आहे ते मी सांगत असते आणि तुम्ही हा उपाय जर तुम्हाला आजचा आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा मला तुम्हाला कसा वाटतोय आजचा ह्याचा अनुभव या उपायाचा आल्यानंतर. आणि असेच छोटे-छोटे साधे सरळ सोपे उपाय तुम्हाला मी दरवेळेस आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये देत असते. चला तर मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि जे गरजू आहेत ज्यांना खरंच 7.5
शनिदेवांचा त्रास होतोय, खूप उपाय करून थकलेत, आयुष्यात पुढे जायचा मार्गच दिसत नाहीये, अशा सगळ्यांनाच 7.5च आहे असं काही नाही. ज्यांचा भाग्यांक 8 आहे, ज्यांचा मूलांक 8 आहे, ज्यांचा स्वतःचा बाबा गाड्यांच्या नंबरमध्ये 8 येतो किंवा जे आहेत ज्यांचा लकी नंबर 8 आकडा वापरतात आहेत मोबाईलमध्ये, अशा सगळ्यांनी टोटल सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. शनिदेवांची 10 नावाचा इथं मी लावलेला आहे 10 नावांचा फोटो. सॉरी. तर तो फोटो तुम्ही बघा, ती नावं लिहून घ्या आणि त्याप्रकारे 2024 वर्ष हे स्वतःला स्वतःच्या मनाप्रमाणे जसं पाहिजे तसं धन, दौलत, ऐश्वर्य हे सगळं मिळवण्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे ते करून घ्या. नाहीतर मग तुम्ही दरवेळेस सारखंच रडत बसताल, की हे पण वर्ष गेलं, मी काहीच करू शकले नाही. म्हणून तुम्ही आठवणीने हा उपाय करा. तर चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.